अप्रतिम, एकदम छान, एक्सलंट. मस्त दिसतोय पापलेट एकदम. सुरमई बघूया. मालक स्वतः जातीने उभे राहून बघतात आहे. हो, हा माझी हॉबीज आहे. अच्छा, कॉम्प्लिमेंटेड कोलंबीचं सुका आहे. वा. चिकन सुका आहे, हे कोळंबी आहे आणि हा कोळंबी पुलाव आहे. खरवस आहे, मस्त दिसतो एकदम खरवस. कोथिंबीर वडी आहे, अळूवडी आहे, मोदक आहेत उकडीचे. थाळी यांची खूपच अप्रतिम आहे. ही रावस थाळी आहे. स्वस्त आहे. हा, ते पण आहे. रेट वाईज खूप छान आहे. आय एम सो हंग्री. आता टेस्ट करून बघायचं आहे. वेलकम टू PR की दुनिया फ्रेंड्स. मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुमच्या लक्षात आलं असेलच, आपण आज जातो एका मालवणी हॉटेलमध्ये आणि ते मराठी कलावंतांचं अगदी आवडीचं हॉटेल आहे बरं का. सो हाय फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत सेक्टर 15-16 वाशी नवी मुंबईमध्ये आणि हॉटेल आहे मुक्काम पोस्ट मालवण असं हॉटेलचं नाव आहे. आणि मिस्टर अमित वेंगुर्लेकर इथे त्यांचं हॉटेल आहे आणि जवळजवळ 20 ते 25 वर्ष हॉटेल या ठिकाणी आहे असं मला समजलं. सो लेट्स गो इनसाइड. या हॉटेलचं टायमिंग तुम्ही पाहिलं असेलच. बरंच नाव ऐकलं या हॉटेलचं आणि आल्या आल्या स्वामींचं आणि लालबागच्या राजाचं दर्शन झालं. नमस्कार अमित भाऊ. हे आहे तिथले ओनर आणि आम्ही आतापर्यंत म्हणजे हॉटेलचं कौतुक ऐकलंय. तर काय म्हणाल, बरेच वर्ष झाली आणि कसं वाटतंय, म्हणजे इकडे रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? रिस्पॉन्स खूप छान आहे. 25 वर्ष जुनं हॉटेल. इकडे बरेच मराठी कलावंत हो, सगळ्यांनी व्हिजिट दिलेली आहे आणि सगळ्यांना आवडलंय. आणि माझं मोजकेच फक्त मालवणी आयटम आहे. ओके, म्हणजे प्रॉपर मालवणी डिश. आणि हे सगळे मी आता कलावंतांचे फोटो आम्ही तेच बघत होतो, तर सगळे इकडे येऊन गेले. बरेचसे कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या साईडने पण कस्टमर. हो, अच्छा. अरे वा, व्हेरी गुड. खूप छान वाटतं. मला तर खूप आनंद होता असं मराठी माणसाची एवढी प्रगती झाली बघून. वाशी इज द सेंटर, कोणी इथे सहज येऊ शकतं, त्याच्यामुळे ते चांगलं आहे. तुमचे मेन म्हणजे फिश कुठून आणलं जातं? फिश आम्ही मार्केट आहे, फुला मावशी म्हणून आहे. अच्छा, बहिणीसारखीच आहे. तिच्याकडनं आम्ही फिश घेतो. म्हणजे रोज ती मच्छी आणून देते? मच्छी आणते. घरगुती मसाले सगळे आई आधीपासून, म्हणजे आमच्या गावी जसं बनवतो सगळं आम्ही. अच्छा, म्हणजे प्रॉपर मालवणचे मसाले वगैरे असं. ओके, घरगुती मालवणी पद्धतीचं जर जेवण जेवायचं असेल तर नक्की आवर्जून या. येस येस येस. सो नमस्कार, हे आहेत मिस्टर दीपक आणि हॉटेलचे कॅप्टन आहेत असं म्हणायला हरकत नाही, बरोबर? किती. सो आता आपण किचन मध्ये जाणार आहोत. दाखवाल तुम्ही आम्हाला एक एक? आणि आज एखादी आपण डिश शिकूया इथली मालवणी स्पेशल, राईट? येस, चला. सो चला या किचन मध्ये. पुढं गजबनाट दिसतोय. कालवा होत आहे. अच्छा, कालवा सुका. आणि जसं ऑर्डर येतं तसं फटाफट बनलं जातं. कालवा रेडी आहे. स्पेशालिटी कोलंबी सुका आहे, पॉपलेट आहे, भरलेलं पॉपलेट आहे. ओके, अच्छा. सर्व स्पेशलच आहे फिश मध्ये ना टोटली आणि चिकन. राईट, ते तर आहेच, कारण 20-25 वर्ष झाली हॉटेलला म्हटलं तर लोक येतात आणि इतक्या आवडीने. तो अजून काय काय आहे? तो आहे का सुरमई? वाव, सुरमई, हलवा आहे तो. अच्छा, मस्त. साईज पण छान आहे एकदम. हो, ह्याला शॅलो फ्राय किंवा तवा फ्राय. आणि ह्याला असं वरनं रवा वगैरे काही लावला जात नाही? कोणाला रवा हवा असेल तर रवा लावून देतो. अच्छा, म्हणजे विचारता आणि लावता. ओके, ज्याला जसं हवं तसं. अच्छा. आणि हे मस्त एकदम तळलेलं फ्राय रेडी आहे. गरमागरम वडे बनवले जात आहेत. जसं ऑर्डर येईल तसं फटाफट केलं जातं. पटापट. वा, मस्त टम्बो फुगलेला आहे तो वडा. मस्त मॅरिनेटेड मच्छी रेडी आहे. हो, अच्छा. ही हलव्याचं. अच्छा, हलवा आहे. पॉम्प्रेट मध्ये पॉम्प्रेट कढी येते, पॉम्प्रेट थाळी आणि पॉम्प्रेट फ्राय, शिवाय कोलंबीचं खिमा भरून रोज. अच्छा, असं वेगवेगळ्या प्रकारचं पापलेट मिळतं. अरे वा. सुरमईचा साईज एकदम मोठा आहे. आणि रेट कसे असतात? म्हणजे मी ऐकलं की रिझनेबल रेट आहेत एकदम. अच्छा, अरे वा. रावचा साईज एकदम मस्त आहे. आणि अजून काय काय असतं? कोलंबी, माकली, मोरी. अच्छा, एकदम फ्रेश दिसते एकदम मच्छी. कोलंबी तवा फ्राय, कोलंबीचं सुकं, कोलंबी मसाला, कोलंबी कढी. अच्छा, आणि सगळं ऑर्डर प्रमाणे लगेच बनवून दिलं जातं? ओके, ते चिकन बनवलेलं असतं म्हणजे? चिकन फक्त रसा बनवावा, चिकन बनवायला लागतं, बाकी सगळं सुकं वगैरे हवं असेल तर त्यांना ते तसं करून लगेच द्यावं. लगेच. अच्छा, ओके. माखली आहेत, शिंपले दिसतात आहेत, आणि हे काय मोरी आहे? मोरी कालवा पण आहेत. अच्छा. भाकरी, चपाती, वडे, तांदळाच्या भाकरी. अच्छा, ओके. त्या खापरीवरच्या भाजलेल्या असतात. त्याही असतात. ओके, लाकडाच्या चुलीवर. हे चांगलं नाही तर मशीनवरच्या भाकऱ्या बऱ्याच जणांना आवडत नाहीत. हां, त्याच्यामुळे गरमागरम भाकरी पण रेडी असतात रोजचं, ते चांगली गोष्ट आहे. किचन पण व्यवस्थित स्वच्छ आहे, ते मला आवडलं. दुपारचं दुपारी लगेच साफ केलं जातं. अच्छा. आणि संध्याकाळचं रात्री. ओके, ताबडतोब सगळं ते इम्पॉर्टंट आहे. आणि मेन कारण खाण्याचे पदार्थ असल्यामुळे ते स्वच्छता असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
ही रावस थाळी आहे. हा अच्छा. रावसचा पीस आहे फ्राय. अच्छा. माशाची कढी, कोलंबीचं सुकं, भाकरी मागितली त्यांना भाकरी, वड्या वेळेस सुद्धा तिथे वडे दिले जातात किंवा चपाती, चटणी आहे, कांदा, कोशिंबीर आणि सोलकढीची. सोलकढी पण ताजी बनवली जाते. हो हो. अच्छा. आणि ह्या आता थाळीचा रेट काय रावस थाळीचा? रावस थाळीचा 550. 550. अच्छा. पार्सल जास्त जातात आय थिंक ना इकडे. पार्सल जास्त आहे. पार्सल जास्त जातात. आणि पण मी त्यामुळे बाहेर आम्हाला पण हलकं पडतं की वेटिंग जास्त जात नाही. वेटिंग जास्त. हा नाही पण मी बघितलं अक्षरशः रात्रीपर्यंत लोक बाहेर वेट करत असतात. हलवा फ्राय, सोलकढी आणि हे आम्ही कॉम्प्लिमेंटरी म्हणून कोलंबीचं सुकं देतो. कॉम्प्लिमेंटरी कोलंबीचं सुकं आहे. वा. आणि आता ह्याच्यामध्ये भाकरी वडे जे काय मागेल ते जे हवंय ते देतात. ओके. जेवण एकदम आणि संध्याकाळी तर खूप फुल गर्दी असते. फुल गर्दी असते. बाहेर पण लाईन असते. मी आज लवकर आले म्हणून ॲक्च्युली फिश आयटम्स जे असतात ना खूप टेस्टी असतात. अगदी आणि मालवणी अगदी पद्धतीचे. मालवणी पद्धतीने असतात आणि म्हणजे रेकमेंडेड आहे की चांगलं वाटतं. जेवण तर मला आवडतंच पण प्रॉन्स मसाला आणि प्रॉन्स बिर्याणी फार आवडते इकडची. ओके. छान आहे. छान आहे. मस्त आहे. कोकणी खाल्ल्यासारखं वाटतं एकदम. ओके. ऑमलेट थाळी घेतली हा. आहे, चिकन थाळी घेतली आणि व्हेज घेतली. ओके. तुला आवडतं? तू येतोस का नेहमी? आवडलं जेवण? मी व्हेज थाळी घेतली आहे. आम्ही अच्छा, आज व्हेज पण आहे. हा. व्हेज पण इथं आहे. मालवणी आणि हे कोकणी जेवण आम्हाला फार आवडतं. अच्छा, तर ओके. ही टेस्ट सुद्धा कोंबडी वडे मला फार आवडतं. व्हेज वगैरे खायचं आपल्या घरात मधलं कोणी मेंबर असेल तर टेन्शन नाहीये. थँक्यू. एन्जॉय. थाळी यांची खूपच अप्रतिम आहे. प्रॉन्स बिर्याणी कॉर्न बिर्याणी. अच्छा. कुठलीही बिर्याणी खूपच छान असते. तुम्ही कोकणातले आहेत मग तरी इकडे यायचं कारण काय? घरच्यासारखं जेवण असतं हे. अच्छा. आणि एकदम फिश करी आणि या सगळ्या गोष्टी अप्रतिम असतात. ओके. ओके. खेकडा रस्सा. खेकडा रस्सा घेतलाय आणि कोलंबी खूपच फ्राय. छान. हो. बेटा तुला आवडतं जेवण? आणि खूप आवडतं. अच्छा. मालक स्वतः जातीने उभे राहून बघतात आहेत. हो हो. सगळं आतमध्ये बघायला लागतं. ते सगळ्यात महत्वाचं मी म्हणेन की स्वतः तुम्ही उभे राहून बघताय. पापलेट कढी, हो. अच्छा. हे पापलेट करी आहे, खेकडा रस्सा आहे. हा तिकडे पार्सल आहे. पार्सल भरपूर जातात. पार्सल भरपूर. सो आपण आता मेनू कार्ड बघतोय. फ्रेंड्स, मेनू कार्डमध्ये तुम्ही रेट्स बघा. हा जर तुम्हाला जमलं तर स्क्रीनशॉट घ्या सो दॅट तुम्हाला तिथले रेट सुद्धा कळतील. खूप कमी रेट आहेत असं आम्हाला वाटलं कारण स्टँडर्ड हॉटेल असलं तरीही इथले रेट बघून आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो. आणि टेस्टी फूड आहे म्हटल्यावर अजून काय पाहिजे नाही का? खूप आवडलं आम्हाला जेवण. खूप छान टेस्ट आहे. ॲक्च्युली आम्ही पण मालवणीच आहोत पण आम्हाला घरचं खाल्लेलं आणि हॉटेलचं खाणं थोडा फरक पडतो ना. आम्ही ठाण्याला राहतो. दॅट इज ग्रेट की ठाण्यावरनं पण स्पेशली आलेले आहेत. घरच्यासारखं जेवण वाटतंय. ती टेस्ट लागते मालवणी तीच आहे. छान आहे. हा छान आहे. आवडलं. मी इथे बघते की शाकाहारी पदार्थ तेवढे चावडे ते खाल्ले जातात. तर शाकाहारीमध्ये सुद्धा फुल थाळी अवेलेबल असते. काय हवी ती भाजी वगैरे सगळंच. आपल्याकडे प्रत्येक आठवड्याला भाजी चेंज होते. मी तेच पाहिलं. अच्छा. खरवस येते. वाव. खरबस आहे. सो इथे पूर्ण खरबस आहे. मस्त दिसतो एकदम खरवस. कोथिंबीर वडी आहे, अळूवडी आहे, मोदक आहेत उकडीचे. व्हेजिटेरियन माणसांची सुद्धा मजा आहे. हे महत्वाचं. मसाले भात आहे. दररोज वाराप्रमाणे आपले भाज्या चेंज होत असतात. सो हे गरमागरम गावडे आलेत. हो. वाव. आणि हे आय थिंक आपण नॉनव्हेज करी बरोबर वगैरे सुद्धा खाऊ शकतो. आय व्हेज गेस. बरोबर पण छान लागतात, चटणी बरोबर पण छान लागतात, उसळ बरोबर पण छान लागतात. अच्छा. ओके. हे चांगलं आहे. व्हरायटी ऑफ फूड्स अवेलेबल आहे. हे महत्वाचं. हे चिकन सुकं आहे, हे कोळंबी आहे आणि हा कोळंबी पुलाव आहे. कोळंबी पुलाव आहे. अच्छा. ओके. कोंबडी वडे थाळी, अच्छा. कोंबडी वडे थाळी. पापलेट फ्राय, कोळंबीचं सुकं, जवल्याचं सुकं अच्छा. आणि वडे. सेम इयर फक्त फिश वेगळा, सुरमई. आणि त्याच्यामध्ये रस्सा जो असतो तो पण त्याचा बांगड्याचा कॉमन असतो. दुसरा अच्छा. कुठचा जर मासा जर आपल्याला चांगला आहे तर आम्ही तो देतो. चांगलं आहे. आणि मला कौतुकात पण भाऊ हे वाटतं की तुम्ही स्वतः उभे राहून सगळं हे करताय. माझी हॉबीज आहे. अच्छा. सगळ्या प्रत्येक मला हे केल्याशिवाय स्वस्त बघतो. आम्ही त्यांना मगाशी सुद्धा किचन मधनं असं बाहेर आणलं की भाऊ थोडा वेळ बोलूया म्हणून. आणि कंटिन्युअसली ते किचन मध्ये ऑर्डर्स हे करतात. सो आता आपल्या थाळ्या आलेल्या आहेत. एक एक चिकन सुका आणि कोंबडी वडे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सोलकढी, सॅलेड, चटणी वगैरे सगळं दिलेलं आहे. रावस थाळी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कोलबीचं हे आहे. एक बांगडाचा रस्सा आहे, भाकरी आहे, सोलकढी आहे आणि जवळा आहे. मस्त साईज पण बघताय. मस्त मोठा साईज आहे अगदी. पापलेट थाळी. पापलेट थाळीमध्ये मोठ्याच्या मोठा पापलेट आहे. हे अगेन हे बाकीचं सगळं आहे आणि मस्त वाटतं. लेस टेस्ट. आय एम सो हंग्री. आता टेस्ट करून बघायचं एक एक. प्रॉन्स बिर्याणी आहे, ती पण मस्त वाटते. प्रॉन्स पुलाव म्हणता येईल. आणि मस्त गरमागरम कोलबी फ्राय आलेली आहे आपली. सो आता टेस्ट करूया. कोलबी फ्रायमध्ये पण मस्त एकदम हे आहे. सो बघूया एक.
मस्त छान क्रिस्पी कुरकुरीत दिसते आणि त्यांनी जसं म्हटलं तशी कोलंबी एकदम फ्रेश दिसते. ऑसम. खूप छान कुरकुरीत झाली आहे फ्राय. मस्त वाटतं एकदम एकदम टेस्टी आहे. पापलेट पण व्यवस्थित साईज आहे. पापलेट खाऊन बघूया एक. मस्त दिसतोय पापलेट एकदम. सो छान आहे टेस्ट आणि म्हणजे मॅरिनेट व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळे छान लागतं एकदम. आणि गरमागरम आहे ऑफकोर्स. जेवण आत्ताच्या आत्ता तळून दिलेलं आहे. खूप टेस्टी लागतं. मस्तच आहे एकदम. सुरमई बघूया. ती फ्रेश आहे त्याच्यामुळे ती लगेच तुटली गेली मी म्हणेन. खूप छान मस्त वाटतंय खायला जेवण. आणि त्यांनी जसं सांगितलं की मालवणी टेस्ट आहे ते खरोखर आहे. आणि कोलंबीचं पण हे खाऊन बघूया एक. त्याच्यामधलं पण कोलंबीचा साईज फक्त एकदम मोठा साईज आहे. छान टेस्ट आहे अगेन ह्याची पण. आणि त्यांनी सांगितलं जवळा त्यांनी प्रत्येक डिशमध्ये त्यांचा कॉम्प्लिमेंटरी असतो. सो मस्त असा कुरकुरीत झालेला जवळा हा. गरमागरम भाकरी दिलेली आहे आणि मस्त भाकरीचा साईज पण खूप मोठा आहे. छान ते मला आवडलं की हाताने बनवलेल्या भाकऱ्या आहेत. मशीनच्या भाकऱ्या नाही आहेत. ते महत्वाचं. खूप टेस्टी आहे चिकन. चिकन घेतलंय. कोलंबी पुलाव खाऊन बघूया. प्रॉन्स बिर्याणी आणि छान ह्याच्यामध्ये पण कोलंबीचा साईज आपण बघतोय. मस्त आहे एकदम. छान वाटतं एकदम. खूप असं तिखट आहे किंवा काय असं काहीच नाही आहे. आणि मिठाचं पण प्रमाण कमी आहे. बरेच जण मीठ खाल्लं नाही तर अदरवाईज मच्छीच्या कालवणामध्ये किंवा मच्छीच्या ह्याच्यामध्ये आपण मीठ बऱ्याच ठिकाणी जास्त बघतो. तसं नाही आहे. मला हे खूप आवडली टेस्ट कारण तर गरमागरम आहेत सगळेच पदार्थ. सो मस्त रस्सा आणि भात खाते. भात अगेन इंद्राणी राईस आहे आणि हा रस्सा पण छान घट्ट दिसतोय. छान टेस्ट आहे. हे अगदी म्हणतात ना मालवणी प्रकारचं जेवण आहे. आणि ऑइली वगैरे मला कुठलाच असा पदार्थ ऑइली आहे किंवा असं एकदम तेलामधनं हे केलेलं असं वाटलं नाही. छान वाटलं. मस्त आहे एकदम जेवण. मस्त खरवस आहे. जायफळ वगैरे घातलेलं दिसतं याच्यावरती. मस्त घट्ट आहे खरवस हा. मस्त दिसतो एकदम. टू गुड. म्हणजे इथे आल्यावर खरवस खायला पाहिजेच असं आहे. राहुलला वन सेकंड हॅपी बर्थडे राहुल. थँक्यू फॉर दिस पार्टी. गरमागरम नुकताच बनवलेला मोदक आहे आणि मोदक म्हणजे प्रेम आहे. आणि त्याच्यावर मस्त तूप सुद्धा घातलेलं दिसतंय. मस्त अगदी केसर लावलेला आहे. तूप घातलेलं आणि अक्षर म्हणजे वाफा निघतात. मस्त गरमागरम मोदक आहे. सो मोदक तोडून बघूया. तर मोदक हातानेच खाल्ला पाहिजे ॲक्च्युली. वाव ऑसम. एकदम गरमागरम मस्त मोदक आहे हा. मस्त बनलाय मोदक. आणि मेन म्हणजे मोदक तो आत्ताच बनवलाय. आणि हे सारण तुम्ही बघताय व्यवस्थित भरलेलं आहे. त्याच्या साईडच्या पाऱ्या आहेत त्यास एकदम छान पातळ आहेत आणि मस्त भरलेला आहे मोदक. छान वाटलं एकदम. एन्जॉईंग दिस फूड. आवडलं. खूप छान. आम्ही लोक आम्हाला मच्छी तर खूपच आवडते आणि आम्हाला मच्छीची क्वालिटी तर खूप चांगली मिळते. छान एन्जॉय करा. आम्ही नेहमीच येतो इथे. मुलं पण एन्जॉय करतात असं दिसतंय मला. आवडलं तुला जेवण? एकदम छान जेवण. आम्ही नेहमी येतो. सी फूड एकदम बेस्ट भेटतोय. चांगलं वाटतं एकदम. टेस्ट एकदम भारी. ओके. अच्छा तुम्ही पण वेंगुर्लाच आहे. अच्छा ओके. जेवण चांगलं आहे. अच्छा स्वस्त आहे. हां ते पण आहे. रेट वाईज खूप छान छान आहे. काय आवडलं तिथलं? चिकन लॉलीपॉप आवडलं. तुला काय आवडलं? तुला पण. अच्छा छान आहे. मालवणी ऑथेंटिक आहे. हां नेहमी येतो आम्ही. अच्छा ओके. एक साउथ इंडियन फैमिली इधर बैठे. सो कैसे लग रहा है फूड? कैसे लग रहा है आपको? बहुत बढ़िया. इसलिए हम लोग इधर आया था. इसका पहले भी 2-3 बार आ चुका था. अच्छा. The food is variety is different altogether. It is different from the South Indian also. Okay. So ma'am, you like the taste? Food. What is the difference? इसलिए महाराष्ट्र फूड ट्राई करने के लिए हम इधर आते हैं. अच्छा ओके. Something different. I think the fish is perfectly cooked. Okay. सोलाची क्वालिटी एकदम एक नंबर. एक नंबर. तुम्ही काय घेतलं? व्हेज. अच्छा व्हेज एन्जॉय केलं इकडे येऊन. अच्छा आणि फ्रेश आहे मेन म्हणजे. वकील आणि डॉक्टर भेटलेले आहेत आपल्याला. येस चांगलं आहे. आम्ही मुळात आहोत जुन्नरचे. अच्छा. गावची माणसं जे जेव्हा येतात तेव्हा आम्ही इकडेच त्यांना जेवण. आवडतं जेवण इथलं?
अप्रतिम, एकदम छान, एक्सलंट, छान आहे. आम्ही 10 वर्षापासून येतो इथे. अच्छा मॅडम, काय म्हणाला, जेवण आवडलंय? आतमध्ये पूर्ण हॉटेल भरलेलं होतं आणि बाहेर सुद्धा वेटिंग बघताय तुम्ही. पण बघतोय खूप सारं इथे वेटिंग सुरू आहे, तर आपण एकदा यांना विचारूया काय म्हणताय, केव्हापासून वाट बघताय? अर्धा तास झाली आम्ही इथे वाट बघतो आहोत. अच्छा. खरंच खूप छान जेवण आहे. वाशीत इतके हॉटेल आहेत पण आम्ही इथेच येतो, जेव्हा इच्छा होते खाण्याची तेव्हा इथेच येतो. 5 वर्ष झाले. अच्छा, आणि म्हणजे म्हणून थांबताय जेवणाची टेस्ट आवडली म्हणून. भाऊ कुठून आले? मी करंजावरून आलो. उरणवर. 15 वर्षापासून मी इथे जेवायला येतो. अच्छा. मला टेस्ट वाजते चांगली, त्यामुळे इथे मोठा नाको आहे, 3 बोटे आहेत. हो अच्छा, हे सगळ्यात महत्वाचं मी म्हणेन की कारण स्वतः कोळी आहेत आणि स्वतःच्या बोटी आहेत आणि तरी सुद्धा इथे येतात, अर्थात त्यांना कळतंय की फ्रेश आहे फिश म्हणूनच येतात. सो तो मस्त वाटलं जेवण. ऍक्च्युली टेस्ट आम्हाला खूप आवडली, आमची पूर्ण फॅमिलीने एन्जॉय केलं. मी म्हणेन की लवकर तुम्ही इथले आजूबाजूचे 2 शॉप घ्या आणि मोठं करा हॉटेल. वेटिंगला खूप लोक आहेत, जरूर या इकडे आणि खूप अगत्यशीलपणे इथे तुमचं स्वागत केलं जाईल. आणि इतकं त्याच्यावरच समजतं की मालक स्वतः उभे राहून किचनमध्ये जेवण दिलंय की नाही बघतायत. म्हणजे काउंटरला बसलेले नव्हते, एक क्षणही ते काउंटरला बसले दिसले नाही मला, हे महत्त्वाचं. आणि सगळे रिपीटेड कस्टमर आहेत, ते सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे मी ऐकलं की अगदी 15-15, 20-20 वर्षापासून येणारे जुने लोकही आम्हाला आज भेटले, ते मला जास्त आवडलं. सो ऑल दी बेस्ट तुम्हाला. आम्ही पण खूप एन्जॉय केलं. थँक्यू. नवी मुंबईमध्ये येणं झालं तर इकडे नक्की याल याची खात्री आहे मला. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल न विसरता प्लीज 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 सबस्क्राईब करा. आम्ही वाट बघतोय तुमच्या कमेंटची बरं का. लवकरच भेटूया फ्रेंड्स. बाय फॉर नाव.